हाय, आज आपण बघणार आहोत प्रसादी शिरा. प्रसादी शिरा हा प्रसादासाठीच बनवला जातो असं नाही. आपण आपण घरीसुद्धा तो त्याच प्रकारे बनवू शकतो. पण त्याला परफेक्ट असं मेजरमेंट आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर मी आज तुम्हाला परफेक्ट मेजरमेंटनी अगदी तशी चव जशी आपण सत्यनारायणच्या प्रसादाला बनवतो ना, तशीच अगदी परफेक्ट तीच टेक्स्चर, तीच चव मी तुम्हाला आज परफेक्ट मेजरमेंटनी दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि ह्याच्यामध्ये मी मेजरमेंट दाखवलेलं आहे आणि प्रत्येक टिपसुद्धा मी सांगितलेली आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते पहिलं आपण बघून घेऊया. तर इथे बघा मी 1 वाटी असा बारीक रवा घेतलेला आहे. बारीक, मोठा तुमच्याकडे जो असेल तो घ्या. पण प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा. 1 वाटी घेतलेला आहे ना, तर ह्याच वाटीच्या मापाने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत. तर इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे. इथं वेलची पूड आहे आणि हे एक अर्धं केळ घेतलेलं आहे. थोडेसे ड्रायफ्रुट्स मी इथे फक्त मनुके घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू, बदाम किंवा इतर काही आवडत असेल ते घेतलं तरी चालेल. आता याच वाटीच्या मापाने मी 1 वाटी इथे साखर घेतलेली आहे. लक्षात ठेवा 1 वाटी रवा आहे तर 1च वाटी साखर घ्यायची आहे. प्रमाण चुकायचं नाही. गोडाचं प्रमाण अगदी व्यवस्थित बनतं. तर इथे बघा मी पातेल्यामध्ये बनवणार आहे. तर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा असं खोलगट कढई वगैरे घेतली तरी काही हरकत नाही. तर त्याच वाटीच्या हिशोबाने मी अर्धी वाटी इथे तूप घेतलेलं आहे. ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीच्या हिशोबाने मी इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. म्हणजे 1 वाटी रवा, 1 वाटी साखर तर अर्धी वाटी तूप. तूप हे अर्धी वाटी परफेक्ट होतं. तूप थोडंसं मेल्ट झालं, अगदीच कडकड गरम करायचं नाही, नाहीतर आपला रवा जळू शकतो. तूप थोडंसं हलकंसं गरम झालं आणि मेल्ट झालं की आपण याच्यामध्ये रवा टाकून घेणार आहोत. रवा आपल्याला छान एकदम सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. अजिबात फास्ट करायची नाही, नाहीतर आपला रवा एका साईडला करपू शकतो, जळू शकतो, तर मग तो चांगला नाही लागत. एकसारखा असा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. त्याच्यामुळे घाईचं काम करायचं नाही. अगदी स्लोपणे मीडियम टू लो ठेवला तरी चालेल, पण अगदीच मंद याच्याने छानपैकी रवा एकसारखा हलवत असा संपूर्ण बाजूने भाजून घ्यायचा आहे. तर बघा अजिबात घाई करायची नाही. पटकन तयार होईल हा हिशोबसुद्धा ठेवायचा नाही. अगदी मंद आचेवरती छानपैकी आपल्याला हा थोडासा गोल्डन असा भाजून घ्यायचा आहे. रवा छानपैकी भाजला ना, की रवा आपला छान फुलतो. त्याच्यामुळे रवा छान भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी रवा छानपैकी भाजून घेत आहे. तुम्ही पाहू शकता रवा किती छान फुललेला आहे. त्याचा रंग मगाशी कसा होता पिवळसर होता. आता थोडासा पांढरासर झालेला आहे. म्हणजे हा थोडासा गोल्डन झालेला आहे. कॅमेरामध्ये असं एकदम स्पष्ट दिसत नाहीये, पण थोडासा हलका असा गोल्डन कलर ह्याला आलेला आहे. मगाशी एकदम पांढरा होता, पिवळा होता. त्याच्यानंतर ना हा गोल्डन झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्येच मी मनुके टाकून घेतलेले आहेत. मनुकेही छान आपल्याला 2-3 मिनिटं म्हणजे तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. मनुके छान तुपामध्ये भाजले ना, की ते छान फुलतात. तुम्ही या स्टेजला ड्रायफ्रुट्स भाजून घेतले चालेल किंवा तुम्ही नंतरनं ड्रायफ्रुट्स ॲड केलं तरी काही हरकत नाही. तर मनुके आपण सुद्धा ह्याच्यामध्ये छानपैकी फ्राय करून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्येच मी ना हे अर्धं केळ आहे ना असं कुस्करून टाकणार आहे. हे मद्रासी केळ आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इलायची केळ किंवा साधी केळी भेटतात ना, ते सुद्धा घातलं तरी चालेल. एक केळ घातलं तरी काही हरकत नाही. तर केळसुद्धा आपल्याला छानपैकी ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. केळ चांगलं मोडून घ्यायचं आहे. त्याच्या गाठी ठेवायच्या नाहीत. 1-2 गाठी राहिल्या तरी काही हरकत नाही. छान टेस्ट येते. पण आपल्याला केळसुद्धा ह्याच्यामध्ये छानपैकी रवा आणि तुपामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा जळलं काहीच नाही पाहिजे, करपलं नाही पाहिजे. अशा ह्याच्या स्टेजवरती आपल्याला हे छानपैकी एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता रवा, केळ मस्तपैकी आपल्या ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि छानपैकी भाजलं गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त भाजलं गेलेलं आहे. एकसारखं भाजलं गेलेलं आहे. कुठेसुद्धा हे करपलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असं आपलं हे परतून झालं आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं याला गोल्डन कलर आलेला आहे. या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे. लक्षात ठेवा पाणी घालायचं नाही, साखर घालायची आहे. साखरसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. साखर टाकून असंच गॅस चमचा सोडून टाकायचा नाही, नाहीतर साखर खाली चिटकते. त्याच्यामुळे साखर टाकल्याबरोबर आपल्याला छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे.
म्हणजे साखर, रवा आणि केळमध्ये अगदी पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता मी मस्तपैकी याला मिक्स करून घेत आहेत. एकसारखं हलवत सगळे साहित्य आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळे जिन्नस आपले एकसारखे मिक्स झालेले आहेत. तर आता या स्टेजला आपण काय करणार आहोत, ज्या वाटीने रवा मोजला होता ना, त्याच वाटीने मी 1 वाटी इथे बरोबर दूध घातलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून मी 1 वाटी याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. म्हणजे 1 वाटी रव्याला आपल्याला 2 वाटी पाणी लागणार आहे. तुम्ही 2 वाटी पाणीसुद्धा घालू शकता, तुम्ही 2 वाटी रवासुद्धा घालू शकता किंवा माझ्यासारखं इथे 1 वाटी रवा, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध हे मिश्रण घातलं तरी काही हरकत नाही. दोन्हींची चव एकच येते. आता हे सगळं ते एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे. चवीनुसार ह्याच्यामध्ये मी अ, वेलची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. मिठाने काय होतं माहिती आहे का, गोडाचं जे प्रमाण आपण गोडाचं जी पण वस्तू बनवते ना, मीठ टाकलेले ना त्याचा बॅलन्स होतो आणि खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळे गोडाचा कुठलाही पदार्थ बनवला ना, तर थोडंसं मीठ टाका. बघा त्याची चव अजून वाढून येते. तर आता मीठ आणि वेलची पावडर टाकल्याच्या नंतर ना, ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. केळ आपल्याला थोडंसं वाटत असेल, की मोठे-मोठे राहिलेले आहेत, त्याला थोडंसं मोडून घ्यायचं आहे. एकसारखं ह्याला छानपैकी मिक्स करून झालं, की आपल्याला हे 10 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवरती छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. बघा 10 मिनिटं झालेले आहेत. तूप छानपैकी वर सुटलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला रवा किती छानपैकी शिजलेला आहे. छान फुललेला आहे. कुठेही कच्चा राहिलेला नाही. प्रमाण व्यवस्थित घातलं ना, की सगळ्या वस्तू व्यवस्थित होतात. आणि मेन म्हणजे ना, अ, कुठल्याही गोष्टीला आहे ना, थोडासा संयम ठेवायचा. संयम ठेवल्याने ना, अगदी व्यवस्थित आपला पदार्थ बनला जातो. तर इथे पाहू शकता माझा रवा किती छानपैकी फुललेला आहे आणि तुम्ही समजू शकता की किती छानपैकी याचा सुगंध पसरलेला आहे पूर्ण किचनमध्ये. आता मी तुम्हाला ना, हे वाटीमध्ये म्हणजे सर्व्ह करून दाखवते प्लेटमध्ये. तर इथे बघा मी वाटी त्याच वाटीमध्ये मी घेतलेला आहे आणि आता हा प्लेटमध्ये टाकून घेते. गरम आहे, वाटी खूप गरम लागत आहे त्याच्यामुळे मी इथे प्रेस करून तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता किती मस्तपैकी आपला शिरा तयार झालेला आहे आणि तुळशीच्या पानाशिवाय तर शिरा अपूर्ण आहे. त्याच्यामुळे इथे तुळशीचं पान मी ठेवलेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.